बालगुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये सहसा 14 ते 18 वर्षाची जी मुलगी आहे ती जास्त गुन्हेगारीकडे वळत आहे 20 ते 30 वयोगटाच्या स्त्रियांच्या तुलनेमध्ये. मग जेव्हा आपण पाहिलं की याच्या पाठीमागचे कारण काय असू शकतात, तर 14 ते 18 वर्षाचे जे मुलांचा गुन्हे करण्याचं कारण आहेत ते आहे त्यांचे फायनान्शियल फॅमिली स्टॅबिलिटी त्यांची नाहीये म्हणून ते गुन्हा करत आहेत, त्यांच्याकडे फायनान्शियल सपोर्ट नाहीये म्हणून ते गुन्हा करत आहेत, त्यांचं एज्युकेशन नाहीये म्हणून ते गुन्हा करत आहेत जुवेनाईल कायद्याच्या अंतर्गत, म्हणजेच बालगुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत. पण जिथेच 14 ते 18 वर्षाच्या मुली क्राईम करतायत, बाल न्यायालयामध्ये जिथे 14 ते 18 वर्षाच्या मुली गुन्हा करताना दिसून येत आहेत, त्या मुली वेल एज्युकेटेड घरातल्या आहेत, वेल फायनान्स्ड घरातल्या आहेत आणि त्यांचं घर अत्यंत म्हणजे चांगल्या घरातल्या मुली जुवेनाईल बालगुन्हेगारीकडे वळत आहेत हे निदर्शनास आलेलं आहे. म्हणूनच कुठेतरी ज्या स्त्रीला दाबून ठेवलं म्हणजे ती कमी गुन्हा करते किंवा स्त्रीला जास्त सूट दिली आहे म्हणून ती गुन्हा करते, हा जो गैरसमज आहे तो डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. जशा प्रकारचे गुन्हे सोसायटीमध्ये घडत आहेत तिथे कुठेतरी आपल्या सगळ्यांचीच जिम्मेदारी आहे. श्रीमंत असलो की मी सुटू शकतो, चांगल्या घरातला असलो पैसे दिले की मी सुटतो, ही जी कन्सेप्ट मुलांमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे सगळ्यात जास्त गुन्हे घडत आहेत आणि कायद्याचं जे वचक आहे तो पूर्णपणे मुलांच्या मनातनं संपलेला आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे.